नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, विद्या विश्व अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जीकेचे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न आहे, जॉर्डन येथे सुरू असलेल्या 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या नेहा सांगवानने कोणत्या देशाच्या कुस्तीपटूचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकले आहे? तर ऑप्शन आहेत अमेरिका, चीन, जपान, जर्मनी. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जपान. पात्र कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच दीपक 2.0 योजना सुरू केली? महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, गुजरात. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आंध्र प्रदेश. झिम्बाब्वेने नुकताच प्रक्षेपित केलेला झेड आय एम सॅट 2 हा कोणत्या प्रकारचा उपग्रह आहे? निम्न पृथ्वी निरीक्षण उपग्रह, नेव्हिगेशन उपग्रह, टोपण उपग्रह, संप्रेषण उपग्रह. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, निम्न पृथ्वी निरीक्षण उपग्रह. लिग्नोसॅट नावाचा जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणत्या देशाने विकसित केला? जपान, रशिया, चीन, इस्रायल. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, जपान. दरवर्षी कोणता दिवस जागतिक हत्ती दिन म्हणून पाळला जातो? 10 ऑगस्ट, 11 ऑगस्ट, 12 ऑगस्ट, 13 ऑगस्ट. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 12 ऑगस्ट. शास्त्रज्ञांना कोणत्या समुद्राच्या खोल पाण्यात दुर्मिळ एम्पायर स्क्विड सापडला? काळा समुद्र, लाल समुद्र, दक्षिण चिनी समुद्र, अरबी समुद्र. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दक्षिण चिनी समुद्र. दरवर्षी कोणता दिवस जागतिक प्राणी दिवस म्हणून साजरा केला जातो? 6 जुलै, 7 जुलै, 8 जुलै, 9 जुलै. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, 7 जुलै. भारतातील पहिली कापड गिरणी कुठे सुरू झाली? तर ऑप्शन आहेत मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मुंबई. भारतातील पहिली तागाची गिरणी कुठे सुरू झाली? मुंबई, दिल्ली, कोलकाता का चेन्नई? तर याचे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक सी, कोलकाता. भारतातील खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल, उडिसा, झारखंड, बिहार. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पश्चिम बंगाल. कोणता देश उद्घाटन ऑलिम्पियाड एक्सपोर्ट गेम 2005 चे नियोजन करेल? तर ऑलिम्पिक एक्सपोर्ट गेम 2025 चे नियोजन करणारा देश कोणता आहे असा प्रश्न आहे. ऑप्शन आहेत इराण, सौदी अरेबिया, जॉर्डन, UAE. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सौदी अरेबिया. खान्स क्वेस्ट 2024 हा अ, बहुराष्ट्रीय संयुक्त लष्करी सरावाच्या 21व्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या देशाने केले आहे? चीन, भारत, मंगोलिया, जपान. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मंगोलिया. अलीकडेच भारतीय नौदलाने हायड्रोजन ई मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. अलीकडेच 2024चा हिंदी साहित्य भारती पुरस्कार कोणाला मिळाला? रमेशचंद्र शहा, सोनी विश्वनाथन, कृष्णप्रकाश, संदीप जोशी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कृष्णप्रकाश. जागतिक ओझोन दिवस 2024 ची थीम काय आहे? मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, ॲडव्हान्सिंग क्लायमेट ॲक्शन, पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण करणारे जागतिक सहकार्य, थंड ठेवा आणि चालू ठेवा जीवनासाठी ओझोन. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, ॲडव्हान्सिंग क्लायमेट ॲक्शन. सिम्बेक्स हा सराव नुकताच भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे? तर ऑप्शन आहे जर्मनी, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, चीन. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सिंगापूर.
अलीकडेच नासाने पुष्टी केली की अ, कोणत्या वर्षी शनीची वलय अदृश्य होण्याची अपेक्षा आहे? तर डिसेंबर 2024, मार्च 2025, एप्रिल 2026, मार्च 2027. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मार्च 2025. लीडरशिप समिट 2024 चे आयोजन कोणत्या संस्थेने केले? IIT गुवाहाटी, IIT दिल्ली, IIT कानपूर, IIT बॉम्बे. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, IIT दिल्ली. लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? सिक्कीम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मणिपूर. रामकृष्ण मिशन या या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? स्वामी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, दादाभाई नौरोजी. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, स्वामी विवेकानंद. केसरी वृत्तपत्राची सुरुवात कधी झाली? 1976, 1911, 1981, 1982. तर केसरीची सुरुवात झाली होती. ऑप्शन क्रमांक सी उत्तर आहे 1881 मध्ये. कोणत्या मंत्रालयाने युवा संगम पोर्टल सुरू केले? संरक्षण मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, महिला आणि बाल विकास मंत्रालय. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. प्रबोवो सुबियांतो यांनी कोणत्या देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे? केनिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, इजिप्त. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इंडोनेशिया. जागतिक नद्या दिवस 2024 ची थीम काय आहे? पाणी ही संपत्ती आहे, आमच्या समुदायातील जलमार्ग, जीवनाचे जलमार्ग, आमच्या समुदायातील पाणलोट. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जीवनाचे जलमार्ग. महाराष्ट्रातील दुसरे सौर टेकवडी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर, सातारा, पुणे, जळगाव. अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पुणे. तर मित्रांनो, हे होते आजचे जीकेचे प्रश्न. तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.